नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज दिनांक 8 मे 2024 रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आपला प्रचार दौरा ठाणे पूर्वेकडील 12 बांगरा कोपरी ठाणे पूर्व येथे सकाळी जॉगिंग करणारे नागरिकांसोबत संवाद साधत आपला प्रचार दौरा सुरू केला। ठाणे पूर्वेकडील या प्रचार दौऱ्यात नरेश म्हस्के यांच्यासोबत भाजपाचे संजय वाघुले, बाळासाहेब भुजबळ, राजेश गाडे, माजी नगरसेविका रेखाताई पाटील, समीरा भारती तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर महिला अध्यक्ष सौ समीक्षा समीर मार्कंडे, मनसे उपशहराध्यक्ष मनोहर चव्हाण, संतोष सुर्वे, विनायक बेटला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे नितीन पाटील, अजित सावंत तर शिवसेनेचे पदाधिकारी रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, स्वप्नील लांडगे, माजी नगरसेविका शर्मिला पिंपोळकर, रीना मुदलियार, नीलम रामाणे, स्वप्नील लांडगे, हेमंत पमनानी, प्रकाश कोटवाणी, कोपरी गावचे समाजसेवक व मराठी चित्रपट सेने अभिनेते मंगेश भुईर तसेच शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुलजी लोंढे यावेळी उपस्थित होते। आणि असं कधीच झालं नाही की आम्ही साहेबांना भेटायला गेलो आणि आमचं काम झालं नाही, असं कधीही झालं नाही। आणि आज आम्हाला असं काय, आता आमचं आता वय झालंय त्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही साहेब आहेत, मैं हूं ना, हा जो आधार आहे ना त्याच्यामुळे आमची तर सगळी मतं आहेत असताना पण मी सांगते की खरंच ही काम करणारी माणसं आहेत। त्यामुळे पक्ष आणि संघटना किंवा जे काय तुमचं इंटरनल असेल त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही, पण एक माणूस म्हणून नरेश म्हस्के साहेब हे एकदम लायक आहेत आणि नक्कीच त्यांना आपण विजय करून जायला पाहिजे, म्हणजे विजय करून जायला पाहिजे। रश्मी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मी त्यांना निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देते। तिथे आम्हाला टेरेसवर चालेल ना, टेरेसवर चालेल, ते वरती शेड आहे ना, खासदार झाल्यावर आपण पहिला तुम्ही आमचं कोपरी करत आपण अख्ख्या दुनियेला आपलं जे मत आहे ते माझ्या रूपाने नरेंद्र मोदी साहेबांना जाणार आहे। आपण पाहता एवढा सुंदर या ठिकाणी ही जागा निर्माण झालेली आहे या कोपरीमध्ये। मी स्वतः कोपरीकर आहे आणि ही जागा निर्माण करण्याचं काम, पूर्वीची जागा या ठिकाणी काय होतं कसं होतं हे सगळं तुम्हाला माहिती आहे। हे संपूर्ण जागा निर्माण करण्याचं काम, हा सुंदर असा हा परिसर रेतीबंदर या ठिकाणी आपण मिडबंदर म्हणतो, तो केवळ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही, मी स्वतः महापौर होतो या ठिकाणचं उद्घाटन करायला आणि आमचे नगरसेवक असतील, स्थानिक पदाधिकारी असतील, विविध जे काही आमच्या महायुतीतील पदाधिकारी त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी झालेलं। गेले 365 दिवस आम्ही काम करत असतो। राजकारणी आहोत, थोडा तरी स्वार्थ असतो, पण तो स्वार्थ एवढाच आहे की 5 वर्ष जेव्हा मी काम करतो तुम्ही सांगाल तेव्हा त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो। 100% यशस्वी होत नाही, परंतु नक्कीच प्रयत्न करत असतो। आणि मग 5 वर्ष काम करत असताना आमचा थोडाफार स्वार्थ असतो, ते म्हणजे 5 वर्षामधून एकदा आम्हाला मतदान करा हा सांगण्याचा आमचा स्वार्थ आहे। येत्या 20 तारखेला तुम्ही सगळ्यांनी, मी स्वतः कोपरीकर आहे, त्या कोपरीमधला रहिवासी आहे, स्थानिक आहे, 20 तारखेला मी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, RPI या सगळ्यांच्या महायुतीतर्फे लोकसभेकरता उभा आहे। या ज्यावेळी ह्या मिडबंदरच्या या सुशोभीकरण आणि याला मेरिटन बोर्डाने अडचणी आणल्या, त्यावेळी रात्री 12 आणि 2 वाजता सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्यावरती केसेस झालेले आहेत। त्याचबरोबर हा संपूर्ण प्रोजेक्ट मी स्वतः महापौर सभागृह नेता असताना हा मंजूर करून घेऊन त्याचा पाठपुरावा करून हे केलेला आहे। आम्ही तुम्हाला काम दाखवलेलं आहे आणि म्हणून आम्ही मतं मागतोय तुमच्याकडे। माझी हात जोडून विनंती आहे की तुम्हाला मी डिस्टर्ब केलं, परंतु येत्या 20 तारखेला जो धनुष्यबाण माझी जी निशाणी आहे त्याच्या शेजारचं बटन दाबा आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्याकरता निवडून आणा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।